आज आज मनपा आयुक्त साहेब यांच्याशी आज शिष्टमंडळाने भेट घेतलेली आहे। ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष अमोलभाई शेजवळ, माता रमाई स्मारक समितीचे अध्यक्ष नितीनभाई साळवे या ठिकाणी शिष्टमंडळाच्या वतीने त्यांची भेट घेतली। जे रमाई घरकुल घोटाळा संदर्भामध्ये प्रचंड या ठिकाणी घोटाळा झालेला आहे। 101 यादीमध्ये जी यादी आहे ती यादीमध्ये मयत लोकांच्या नावावर घरकुल उचलण्याचं काम या ठिकाणी राजकीय नेते अधिकारी वर्गाच्या माध्यमातून झालेलं आहे आणि अत्यंत निंदनीय आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना या ठिकाणी अधिकारी आणि राजकीय नेत्याच्या माध्यमातून चालू आहे। आम्ही आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीने या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो। जे घर बांधण्यासाठी माणसाचं पूर्ण आयुष्य या ठिकाणी पाण्याला जातं, त्या घरकुल घोटाळा संदर्भामध्ये अर्पणा थेटे यांच्यावर दलित अत्याचारा संदर्भामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या ठिकाणी 101 यादीमध्ये जे लाभार्थी आहेत, जे बोगस लाभार्थी आहेत त्यांची सखोल चौकशी करून संबंधित जे अधिकारी मॅडम आहेत अर्पणा थेटे यांच्यावर दलित अत्याचार पीडित कारवाई झाली पाहिजे या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे। त्यांच्याशी कारवाई कशासाठी मागणी? अर्पणा थेटे मॅडमनं आंबेडकर नगर असेल, उस्मानपुरा असेल, भावशंगपुरा असेल, एका घरावर 40 घरकुल या मॅडमच्या माध्यमातून केलेलं आहे। म्हणजे इतका गोळ, प्रचंड गोळ, माणसाचं पूर्ण आयुष्य घर बांधण्यासाठी घरात एक स्वप्न घेऊन माणूस जगतं, जिंदगी स्वप्न काहीतरी बघतं। त्या मॅडमनं या सगळ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त करण्याचा ठेका घेतला का काय असा आमचा आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीने आरोप आहे। आपली कमिशनर सोबत काय चर्चा झाली? कमिशनर साहेबांना आम्हाला या ठिकाणी असं आश्वासन दिलेलं आहे की योग्य ती कारवाई केली जाईल, बोगस लाभार्थ्यांना योग्य तो धडा शिकवला जाईल आणि प्रामाणिक लाभार्थी जे आहेत त्यांना आम्ही योग्य त्या ठिकाणी सगळं पुनर्वसन करण्याचं आम्ही काम करू। आपलं नाव सांगा। प्रथम कांबळे, आंबेडकरवादी पॅंथर चळवळ।